हॅलो फ्रेंड्स, MK टीचिंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही गेलो श्री क्षेत्र शंभू महादेव। खूप छान असं निसर्गरम्य असं ठिकाण आहे। एक दिवसाच्या डब्बा पार्टीसाठी खूप छान आहे। हे सर्वजण आम्ही मनस्वीचे पप्पा, मिस्टर, एकदम सुंदर असं हे सुरेख असं हे ठिकाण आहे श्री क्षेत्र शंभू महादेव। इथं हे मेन मंदिर आहे जिथं की खूप मस्त महादेवाचं लिंग आहे तिथं। आणि खूप छान समोर आपण थोडंसं आलो की इथं एक छोटासा असा झरा वाहतो। एकदम सुंदर असं हे स्पॉट आहे। खूपच छान वाटलं आम्हाला एका दिवसाची ही जी टूर आहे तर खूप छान वाटलं। हे असं एकदम पुरातन हे महादेवाचं मंदिर आहे इथं एक छोटंसं, आणि एकदम मस्त आहे। एक दिवस आपण डब्बा पार्टी पण इथं करू शकतो। एकदम सुंदर अशी खूप जुनाट अशी झाडं पण आहेत आणि वाहतं पाणी आहे। ते पाणी तुम्हाला थोडं वाटत असेल, परंतु जवळ गेल्यानंतर ते पाणी बऱ्यापैकी आहे तिथं। मग आम्ही थोडंसं फोटो सेशन वगैरे केलं, सर्वांनी पाण्यात पाय वगैरे धुतले आणि खूप मस्त वाटलं। जिथं ते पाणी पडायले तिथं खूप खोल आहे। मग त्याच्यानंतर आम्ही आलो हे नवीन ठिकाण जिथं हे नांगर तास म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्या जवळच आहे शंभू महादेवाच्या। अशा पद्धतीनं हे पण खूप सुंदर असं एक ठिकाण आहे, जवळच आहे। इथं पण असे खूप मोठे मोठे असे जुने झाडी आहे, महादेवाचं मंदिर आहे। त्याच्यानंतर इथे बळीरामानी एक नांगर ओढलेला आहे म्हणून याला नांगर तास म्हणतात। श्रीकृष्णाचा भाऊ जो बळीराम आहेत तर त्यांनी इथं नांगर ओढलेला आहे। हे बघा किती जुनं झाड आहे, खूप सुंदर। आणि इथं आम्ही सर्वांनी मग दर्शन हे घेतले छान। समोर जाऊन थोडंसं झाडीमध्ये फोटो सेशन हे केलं आणि खूप छान वाटलं। इथं एवढं थंड वाटत होतं, असं वाटत होतं तिथंच झोपून जावं। खूप मस्त वाटलं इथं, खूप छान ठिकाण आहे खूप। त्यानंतर मग आम्ही निघालो परत। समोरच एक रामगिरी बाबांचा मठ आहे, त्या मठामध्ये खूप छान मठ आहे तो सुद्धा। जाताना खूप छान ही समोर दिसता येईल तुम्हाला ती जालना जिल्ह्यातून गेलेली जांबुवंत ही डोंगर रांग आहे ती। खूप सुंदर आहे ती सुद्धा, पाहायसारखं आहे। निसर्ग खूप पाहायसारखं सीन झाला होता, खूप मस्त। म्हणून हा व्हिडिओ काढायचा अट्टहास केला, खूप छान वाटलं। एकदम असं खूप ऊनही नव्हतं आणि पाऊसही नव्हता, मस्त शांत असं वातावरण होतं। आम्ही रस्ता छोटासाच आहे, ठीक आहे जाण्यासाठी। अशा पद्धतीनं आम्ही दोघं एका गाडीवर आणि भाऊजी एका गाडीवर, अशा पद्धतीनं आम्ही गेलो गाडीवर। खूप छान वाटलं आम्हाला जातानाही, खूप मज्जा येऊ लागली। मनस्वीला पण खूप मस्त वाटू लागलं। अशा पद्धतीनं मग आम्ही आता समोर गेलो ते का रामगिरी बाबाच्या मठामध्ये। तिथलंही वातावरण खूप सुंदर आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। पोचलो आम्ही इथं आता। एकदम छान अशी झाडी आहे। इथं सुद्धा एक श्रीरामाचं मंदिर आहे, त्याच्यानंतर रामगिरी बाबांचं मंदिर आहे। इथं पण असे छोटे छोटे हे डोंगर असल्यामुळे कुठूनही पाणी येते याच्यामध्ये। व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता। लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप अशा पद्धतीने एक छोटंसं असं ठिकाण आहे,